नमस्कार, मी श्रावणी अंगवलकर वृत्तकोश या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। नवरात्र विशेष दिवस 7वा। स्त्रीचे कथन, मनुष्याचे आंतरिक मन, नातेसंबंधांवर भाष्य करणाऱ्या आणि कथा कादंबरी या दोन्ही साहित्य प्रकारात वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या आशा बगे यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आशा बगे यांचा जीवन परिचय। आशा बगे यांचा जन्म 28 जुलै 1939 रोजी नागपूर येथे झाला। त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव आशा वामन देशपांडे असे होते। त्यांचे वडील वामन देशपांडे वकील होते, तर आईचे नाव कुसुम होते। आशाताईंचे शालेय जीवन नागपूरमधील न्यू इंग्लिश स्कूल महाल येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण लेडी अमृताबाई डागा कॉलेज येथे झाले। त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण मराठी साहित्य आणि संगीतात पूर्ण केले। घरातील सांगीतिक आणि साहित्यिक वातावरणामुळे त्यांच्यावर संगीताचे आणि साहित्याचे संस्कार घडत गेले। परिणामी त्यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला। त्यांच्या लेखनाची सुरुवात सत्यकथेपासून झाली। त्यानंतर त्यांची रुक्मिणी ही कथा प्रसिद्ध झाली। 1960 नंतरचा काळ हा नवे कथनाचा होता आणि याच काळात मारवा सारखा कथासंग्रह प्रकाशित झाला। त्यांची लिहिण्याची शैली निराळीच। त्यांनी घर संसार सांभाळून लेखणी कवटाळली आणि मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले। त्यांच्या लेखनात प्रामुख्याने सामान्य घरातील स्त्री आणि तिची व्यथा याचे दर्शन घडते। तसेच संगीताचे मर्मही त्यांच्या लेखनातून जाणवते। लेखन साहित्य याविषयी जाणून घेऊयात। अनंत हा कथासंग्रह, अनुवाद, माहितीपर लेख, ऑर्गन कथासंग्रह, ऋतू वेगळे कथासंग्रह, चक्रवर्ती धार्मिक, चंदन कथासंग्रह, जलसागर कथासंग्रह, त्रिदल, ललित कथा, दर्पण कथासंग्रह, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ललित कथा, निसटलेले कथासंग्रह, पाऊल वाटेवरचे गाव कथासंग्रह, पूजा कथासंग्रह, प्रतिद्वंद्वी कादंबरी, भूमीला आणि उत्सव कथासंग्रह, भूमी कादंबरी, मांडव कथासंग्रह, मारवा कथासंग्रह, मुद्रा कादंबरी, वाटा आणि मुक्काम, अनुभव कथन, सहलेखक भारत सासने, मिलिंद बोकील, सानिया, श्रावणसरी, सेतू ही कादंबरी। आशा बगे यांच्या काही साहित्य कृतीचा सारांश पाहूयात। मारवा हा कथासंग्रह मनुष्याच्या नात्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो। भावनिक संघर्ष या कथासंग्रहाने मुक्तपणे टिपले आहे। या कथाविश्वातील माणसाचे त्यांच्या जीवन मूल्यावर आणि श्रद्धेवर अपरंपार प्रेम आहे। ही माणसे आत्यंतिक प्रवृत्तीची आणि मानवी जीवन मूल्यांचा घट्ट धरून ठेवणारी असल्याने मनात भरते आणि लेखनाचे वेगळेपण जाणवते। भूमी ही कादंबरी, या कादंबरीत नायिकेवर ओढावलेला प्रसंग आणि त्या प्रसंगातून स्वतःचा शोध घेणाऱ्या मैथिली या कादंबरीत माणसाचा स्वभाव, त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध याला काही प्रमाणात परिस्थिती कारणीभूत असते। म्हणूनच कधीकधी रोज भेटणारी जवळची माणसे यांच्याशी नाळ न जुळता अनोळखी माणसाशी स्नेह जुळतो। यामध्ये मैथिली या नायिकेचा भौगोलिक प्रवासापेक्षा आंतरिक जाणीवेचा प्रवास दिसतो। हट्टी असणारी ही मैथिली नंतर मात्र अत्यंत बुद्धिमान, प्रतिभावंत, समंजस आणि आयुष्याला समजून घेणारी एक प्रगल्भ व्यक्ती होती। तिचा या प्रवासातून आशाताईंनी अशा मानवी स्वभावाचे कंगोरे उलगडलेले दिसतात। निसटलेले हा कथासंग्रह, या कथासंग्रहात स्त्री पुरुष नातेसंबंधांवर भाष्य केले असून स्त्री-पुरुष नातेसंबंध जपताना अनेक क्षण असेच निसटून जातात, पण मनाच्या तळाशी ते क्षण जपून ठेवले असतात। हे निसटलेले क्षण आशाताईंनी भावस्पर्शी कथेतून उलगडले आहेत। पुरस्कार आणि सन्मान: दर्पण या कथासंग्रहासाठी केशवराव कोठावळे पुरस्कार, भूमी या कादंबरीसाठी 2006चा साहित्यिक अकादमी पुरस्कार, 2012चा मालतीबाई दांडेकर पुरस्कार आणि 2018चा
राम शेवाळकर यांच्या नावाचा पहिला साहित्यव्रती पुरस्कार. आशाताई बगे यांच्या लेखनात मनुष्याची भावनिक गुंतागुंत, स्वभावाचे विविध कंगोरे आणि नात्यांची सूक्ष्म जाणीव उत्कटतेने प्रकट होताना दिसते. सरळ सोप्या वाटणाऱ्या घटना सुद्धा त्यांच्या लेखणीतून सखोल अर्थ समजावतात. त्यामुळे त्यांचे लेखन मनाला भिडतेच, पण विचार करायला भाग पाडते आणि मानवी नात्यांचे नवे पैलू उलगडते. भूमीच्या स्पर्शातून उलगडले दालन भावनांचे, लेखनीने टिपले क्षण निसटलेल्या काळाचे, मारव्याच्या शब्दांनी शोधले नाते, तर कधी उलगडले रहस्य स्त्रीच्या अंतर्मुख प्रवासाचे. लेखिका आशाताई बगे यांचे लेखन म्हणजेच नवरात्रीची 7वी माळ. आजची ही नवरात्री विशेष मालिका आवडली असल्यास वृत्तकोश या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि कमेंट नक्की करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.